हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराज उवाच भगवंतं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः तेषां अशांत कामानां का निष्ठा विजितात्मनां. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे राजाने प्रश्न विचारला, महाराज, जे भगवंताचे निस्सीम भक्त नाहीत, जे केवळ संसारात ग्रस्त आहेत, संसारामध्ये आसक्त आहेत, संसार आणि केवळ प्रपंच याच्यामध्येच जे केवळ रूढ भावाने राहतात, लिप्तपणाने राहतात, जे त्यामध्येच लुडबुड करतात, त्यांच्यासाठी मुक्तीचा, ज्ञानाचा, संसारातून सुटण्याचा कोणता मार्ग आहे तो आम्हाला सांगा. तेषाम अशांत कामानाम. राजाने जो प्रश्न विचारलाय तो सामान्यांसाठी विचारलाय. अशांत कामानाम, ज्यांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, म्हणजे ही आशा नेहमी तरुण आहे आणि ती कधी परिपूर्ण होत नाही. असे जे तृष्णा, ज्यांना केवळ संसाराची तृष्णा आहे, वासनांची तृष्णा आहे, इच्छांची केवळ तृष्णा आहे, त्यांची मुक्ती कशी व्हावी, त्यांच्यासाठी कोणता धर्म आहे ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर चमस सांगायला सुरुवात करतात. एक एक जे या ठिकाणचे मुख्य 9 जण आहेत, हे 9 जण हे एक एक पद्धतीने या ठिकाणी सांगतायत. म्हणजे कवी, मग हरी, मग अंतरिक्ष, मग प्रबुद्ध, मग पिप्पलायन, मग चमस, या पद्धतीने एकेका माणसांनी किंवा एकेका ऋषींनी एक एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे. मग चमस सांगायला सुरुवात करतात. अरे राजा, हे कोणाला सांगतायत? एकीकडं हा संवाद, हा निमी म्हणजे जनकपुरीतले जनकाचे पूर्वज निमी याला राज सांगतायत, आणि दुसरीकडे शुकाचार्य परीक्षितला सांगतायत. मुखबाहू रूपादेभ्या पुरुषसा शमैः. सुरुवातीला ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशा प्रकारचे 4 वर्ण निर्माण झाले. आणि हे सगळे वर्ण याच्यासाठी निर्माण झाले की त्या त्या वर्णाच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कार्य करावं किंवा धर्म अवलंबावा. कर्मण्य कोविदा स्तब्धा मूर्खा पंडित मानिनाः. काही लोक धर्माचं रहस्य जाणत नाहीत, धर्माचं स्वरूप जाणत नाहीत, केवळ पंडित मानिनाः, स्वतःला पंडित समजतात, परंतु अभिमान त्यांच्यामध्ये एवढा असतो, पांडित्य फक्त मिरवतात. पांडित्य, गर्व हाच त्यांच्या मनामध्ये असतो. खरं म्हणजे ज्ञानाने माणसाला नम्र होता आलं पाहिजे, पण जर ज्ञानाने ताठा निर्माण झाला तर त्या ज्ञानाला काही अर्थ नाही. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारियाचे ज्ञान. एखाद्या माणसाला कोड फुटलं, सगळं अंग पांढरं झालं, म्हणजे ते काय गोरेपणा आहे का? नाही, तो गोरेपणा नाही, ते सौंदर्य नाही, ती विरूपता आहे, ती कुरूपता आहे, तो रोग आहे. पण ते जे लोक ज्ञानी असून सुद्धा जे गर्विष्ठ आहेत, त्यांच्यासाठी ते संत महात्मे म्हणतात तैसे अहंकारियाचे ज्ञान. त्याप्रमाणे रजसा घोर संकल्पा, हे लोक केवळ रज आणि तम या गुणांनीच युक्त असतात, दांभिक असतात, आणि ते पाप करण्यामध्ये त्यांची प्रवृत्ती असते. वदन्ति ते अन्योन्य मुपासित स्त्रियो. मुपासित स्त्रियो, देवाची उपासना करत नाहीत, मग कोणाची करतात? अहो, स्त्रियांची उपासना करतात. जे केवळ स्त्री काम लब्ध आहेत, ते केवळ स्त्री कामाच्या मागे लागलेले आहेत, केवळ स्त्रियांच्या आणि केवळ आपल्या
इच्छापूर्तीच्या मागे लागलेले आहेत ते ग्रहेषु मैथुन्य परेषु च्या शिषा, जे ग्रहासक्त आहेत. एकनाथ महाराजांनी त्यासाठी रूढ शब्द वापरलाय, ग्रहारूढ शब्द वापरलाय, जे केवळ आपल्या जशी माशी एखाद्या साखरेच्या कणावर बसावी आणि तिथून ती उठूच नये, त्याप्रमाणे माणसं एकदा इच्छेच्या वासनेच्या साखरेवर बसले की ते काही उठत नाही. आणि मग असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते म्हणतात, त्यांच्यासाठी सुद्धा धर्म सांगितलाय. वेदांनी त्यांना सुद्धा धर्म सांगितलाय. कोणता धर्म सांगितलाय ते म्हणतात, अशांच्यासाठी वेदांनी लोके व्यवाया मिषमद्य सेवा नित्यास्तु जंतोर नाही तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ सुराग्रहेरा सुनिवृत्तरिष्टा. वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा आहेत. सगळ्या काही एका पातळीच्या नाही आहेत. प्रत्येकाच्या अधिकार भेदानुसार वेदाने आपल्या आज्ञा सांगितलेल्या आहेत किंवा या ठिकाणी चिंतन मांडलेलं आहे. मग वेदाने सांगितलं विवाह, आता वेदाची आज्ञा नाहीये विवाह करा म्हणजे सगळ्यांनीच विवाह करावा अशी आज्ञा नाही. पण जर तुम्हाला केवळ वासनेवर नियंत्रण मिळविता येत नसेल, ब्रह्मचर्य ठेवता येत नसेल, तर पर्याय म्हणून तुम्ही विवाह करा. मग विवाह करा कशामुळे सांगितलं? अहो, माणसाची प्रवृत्ती ही परधन परकामिनीकडे धावे. मन हे ओढाळ बहु, माणसाचं मन ओढाळ आहे, ते नेहमी परस्त्रीकडे धावतं. मग त्याच्यासाठी जर असं पद्धत झाली, असं सुरू झालं तर सगळ्या जगामध्ये अनाचार माजेल, सगळीकडे दुराचार माजेल, बळी तो कानपिळी अशी अवस्था येईल, अनवस्था प्रसंग ओढावेल. म्हणून त्यांनी सांगितलं की पशु पातळीपेक्षा माणसाची पातळी वेगळी आहे. माणसाने मग एका स्त्रीला निवडावं, तिच्याबरोबर विवाह करावा आणि आयुष्यभर तिची साथ द्यावी. का बरं? तर ते म्हणतात, अहो, तुम्हाला जर ब्रह्मचर्याचं पालन शक्य नसेल तर तुम्ही विवाह करा. ते सुद्धा विवाह करण्यासाठी गुरुची आज्ञा सांगितली आहे. गुरुच्या आज्ञेने गृहस्थाश्रम धर्मात प्रवेश करावा असं सांगितलंय. म्हणजे या ठिकाणी विवाह करणं किंवा विवाहासाठी आज्ञा दिलेली नाही, पण पर्याय सुचवलाय. ते म्हणतात विवाह हा पर्याय आहे, तुम्हाला तुमचं इच्छेवरती नियंत्रण मिळवण्यासाठीचा पर्याय आहे. तुम्हाला जर जमतच नसेल तर तुम्ही विवाह करून एका स्त्रीशी एकनिष्ठ राहा, त्यातून संसार करा, प्रपंच करा आणि परमार्थ साधा. म्हणून ते म्हणतात व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ. ही एक प्रकारची व्यवस्था आहे. व्यवस्था म्हणजे काय? अनवस्था प्रसंग ओढावू नये, कुणी कोणाच्या बायका पळून नेऊ नयेत, कुणी कोणाबरोबर लग्न करू नये. त्या ठिकाणी आपण बहीण, त्याचप्रमाणे आई, परस्त्रीला माते समान मानण्याची जी संकल्पना आहे ती यातून आलेली आहे की परस्त्री ही केवळ भोगवस्तू नाही, तर परस्त्री आई आहे. आई आणि बहीण या नातेतून आपल्याला स्त्रीला वर्ज करता आलं पाहिजे आणि आपल्या स्त्रीपुरताच आपला जो काम आहे तो मर्यादित करता आला पाहिजे. याच्यासाठी व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ. म्हणून विवाहाची आज्ञा नाहीये, परंतु विवाह ही व्यवस्था आहे, हा पर्याय आहे. आणि यज्ञ, मग काही लोकांना मांसाशन करण्याची इच्छा असते, ते म्हणतात हो मग त्यासाठी यज्ञ करा. यज्ञ करून, पण यज्ञ करणं म्हणजे काही मांसाला परवानगी दिली नाही. या ठिकाणी जसं दारूचे दुकानं उघडलेले असतात आणि दारूचे दुकानं उघडण्यासाठी सुद्धा लायसन्स लागतं. कुणी दारूचे दुकान उघडू शकत नाही, त्याला लायसन्स लागतं. का हो? लायसन्स कशासाठी? अहो, त्या ठिकाणी मर्यादा आणली आहे. दारू पिण्यासाठी मर्यादा, दारूच्या दुकानासाठी मर्यादा, शस्त्र बाळगणे. समजा एखाद्याजवळ तलवार एखाद्याने बाळगली, मग बंदूक बाळगली, मग त्याला दरवर्षी रिन्यू करावं लागतं. दरवर्षी त्याला कलेक्टरकडे जावं लागतं, अर्ज करावा लागतो, पैसे भरावे लागतात. मी माझ्या स्वसंरक्षणासाठी बंदूक ठेवली आहे, लायसन्स घ्यावं लागतं. आणि बिना लायसन्स तुम्हाला जवळ शस्त्र बाळगता येत नाही. का? गुन्हा आहे तो.
मग याच्याजवळ कसं शस्त्र आहे? यावर त्यांनी लायसन मिळवलंय. लायसन म्हणजे 1 वर्षापुरती परवानगी मिळवली. तशी यज्ञ ही परवानगी आहे, विवाह ही परवानगी आहे असं समजा. देवानी ती परवानगी दिली आहे. तुम्ही काही त्यासाठी पैसे भरलेत, अमाऊंट भरली आहे आणि सरकारकडून, जिल्हाधिकाऱ्याकडून मान्य करून घेतलंय त्यांच्या सही शिक्क्यानशी की 1 वर्षभर मी माझं हे शस्त्र बाळगेन, परंतु त्याचा गैरवापर करणार नाही, स्वसंरक्षणासाठी वापरील. हे जसं आहे तसंच या ठिकाणी विवाह हा सुद्धा माझ्या स्वतःच्या आपल्या कामशमनासाठी पत्नी वापरली ठेवली आहे. आणि ती पत्नी सुद्धा ते म्हणतात त्यासाठी लोके व्यवाया विषमद्य सेवा नित्यास्तु जंतुर्नहि तत्र चोदना. या ठिकाणी भागवतकारांनी स्पष्ट सांगितलंय ही प्रेरणा नाहीये. वेदांनी सांगितलं नाही तुम्ही लग्न कराच, वेदांनी नाही सांगितलं. चोदना नाहीये. मग चोदना काय? प्रवृत्ती काय? प्रवृत्ती अशी की तुम्हाला जर संसार करण्याची मनामध्ये इच्छा आहे, परंतु तुम्ही आपल्या वासना दाबू शकत नाही, त्यांनी विकृती निर्माण होते. जर आपण आपल्या वासना दाबल्या तर विकृती निर्माण होते. म्हणून या ठिकाणी दमितता नकोय. या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण कुकर लावतो, कुकरमध्ये काय केलेलं असती? वाफ जी असती ती दाबून ठेवलेली असते आणि कुकर उघडलं की वाफ बाहेर जाते. तशी आपल्या वासनेची वाफ असते, ती मोकळी झाल्याशिवाय आपल्या अंतःकरण शुद्ध होत नाही. आणि म्हणून वासनेची वाफ बाहेर गेल्याशिवाय ही शुद्धी प्राप्त होणार नाही आणि तो परमार्थाला योग्य होणार नाही. म्हणून आपण बघितलं की या कथेमध्ये जेव्हा नारदाला शाप दिला, त्यांनी ते म्हणाले की अरे नारदा, माझ्या मुलांना मी तपश्चर्येसाठी पाठवलं आणि प्रजा निर्माण करायला पाठवलं, परंतु तुम्ही मात्र, त्यांनी भिक्षो मार्ग प्रदर्शित आहात, तुम्ही मात्र भिक्षा मार्गाला त्याला लावलं, ब्रह्म मार्गाला लावलं. मग त्यांनी काय झालं? त्याने असं झालं की पुमान विषय तीक्ष्णता, माणसाला विषयाची तीक्ष्णता कळल्याशिवाय तो त्यातून निवृत्त होत नाही. म्हणून जोपर्यंत माणसाला विषय कळत नाहीत, विषयाचं ज्ञान होत नाही, त्याची किळस निर्माण होत नाही, तोपर्यंत परावृत्ती निर्माण होत नाही. म्हणून ते म्हणतात की पण स्वस्त्री पत्नी केली, परंतु पत्नीला सुद्धा, पत्नीबरोबर सुद्धा आपण कसं वागावं हे नाथांनी सांगितलं. नाथांनी या 11व्या स्कंधावर भाष्य करताना एकनाथी भागवतामध्ये असं सांगितलंय, या श्लोकावर टीका करताना सांगितलंय, स्वस्त्री सेवन तेही अहोरात्र नाही जाण, प्रजार्थ स्त्री सेवन ऋतुकाळी नेमस्त. त्यालाही मर्यादा घातलीये, ऋतुकाळी नेमस्त. ऋतुकाळी स्त्री गमन केलं पाहिजे आणि प्रजार्थ स्त्री सेवन, प्रजा निर्माण होईपर्यंत ती प्रजा कशी असली पाहिजे? तर सुप्रजा वीरवंतो वयम श्याम पतयो रयीणाम. प्रजा सुप्रजा असली पाहिजे. कुत्र्या मांजरासारखी संतती नकोय. माणसाची संतती ही संस्कृती पुढे नेणारी असते. कुत्र्या मांजराची संतती संस्कृती पुढे नेणारी नसते. पहा ना, गेल्या 10,000 वर्षात कुत्र्यात काही फरक झाला का? नाही झाला. कुत्र्यामध्ये काही फरक झाला नाही, मांजरातही फरक झाला नाही. कुत्रे, मांजरं, डुकरं, गाढवं हे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये संस्कृती नाहीये, त्यांच्यामध्ये प्रकृती आहे. पण माणूस हा संस्कृती संपन्न आहे, तो संस्कार संपन्न आहे, तो काहीतरी ज्ञान पुढे घेऊन जातो. आणि म्हणून माणसांनी सुप्रजा निर्माण केली पाहिजे. प्रजा नको नुसती, तर सुप्रजा. प्रजा तर असे अनेक असतात. आपण म्हणतो ना की मादी आणि माता याच्यात फरक आहे का? नाही. मादी आणि माता याच्यात फरक आहे. मादी केवळ जन्म देते, पण त्यांच्यावरती संस्कार नाही करत. मादी फक्त जन्म देते उकिरड्यावर, पण आई संस्कार करते. म्हणून आई ही मातृभाव ह्या महन मंगल आहे. मादीपणा हा तुच्छतादर्शक आहे. मादीपणा हा केवळ पशुत्व पातळीवरचा आहे आणि मातृत्व हे महन मंगल आहे. या दृष्टीने ही महन मंगलता संस्कृतीने सिद्ध होते. म्हणून स्वस्त्री सेवन तेही अहोरात्र नाही जाण.
स्वतःची स्त्री झाली म्हणून तुम्ही अहोरात्र ती भोगता उपयोगाची नाही का? तर प्रजार्थ स्त्री सेवन, जोपर्यंत आपल्याला प्रजा प्राप्त होत नाही तोपर्यंतच. आणि प्रजा का? तर वेदांनी सांगितलंय की तुम्ही तंतू तोडू नका, वंशाचा तंतू तुटला नाही पाहिजे. मग वंशाचं तंतू कशाला पाहिजे? अहो धर्म कर्म कुणी चालवायचं? मग देवपूजा, धर्म कर्म, संस्कृती, संस्कार, कुलाचार, कुलधर्म कुणी चालवायचे? म्हणून पुत्र पाहिजे. आणि म्हणून हा या ठिकाणी आपला वंश हा छेदायचा नाही, तो तोडायचा नाही, वंश तंतू कायम राहायला पाहिजे, ही त्याच्या मागची भावना होती. आणि म्हणून पुत्र किंवा पौत्र ही संतती अपेक्षित मानलेली आहे. म्हणून ते म्हणतात प्रजार्थ स्त्री सेवन ऋतुकाळी नेमस्त. आणि यावरही या पुढे सुद्धा या ठिकाणी नाथांनी त्या काळातले लोक कसे आहेत किंवा समाज कसा आहे, समाज कसा संसारग्रस्त आहे, तो कसा वासनाग्रस्त आहे, हे सांगताना पुढे म्हणतात की अहो काही लोक तर असे की ते अगदी एखादी स्त्री जरी गर्भवती झाली तर गर्भसंभवल्या पाठी श्वान ही स्त्री भोगासी नुठी पुरुषाची अभिनव गोटी गरोदर गोमटी भोगिती. नाथांनीच म्हटले की अहो श्वान सुद्धा, कुत्र सुद्धा एखाद्या गर्भवती असणाऱ्या कुत्रीकडे जात नाही. परंतु माणसाची स्थितीच वेगळी आहे म्हणे. माणूस एवढा ज्ञानी असून सुद्धा गरोदर गोमटी भोगती. आणि ते म्हणतात गाड्या एवढे वाढले पोट, नगारा एवढे वाढले पोट, नगाऱ्यासारखं पोट झालंय तरी सुद्धा तिच्याबरोबर ते संपर्क ठेवतात. ही तुच्छता नाथांनी प्रगट केली आहे. आणि म्हणून ते म्हणतात कुत्र्याचे श्वानाचं आणि माणसाची तुलना करताना म्हणतात श्वानाचे हेंड तत्काळ सुटे, मनुष्याचे आकल्पन सुटे. श्वानाचे हेंड काही काळापुरतं राहतं आणि ते सुटतं, पण माणसाची मात्र घनिष्ठता एवढी आहे की ती आकल्पन सुटे, जन्मजन्मांतरी सुटत नाही. इतकी माणसाची या वासनेमध्ये असलेली लडबड नाथांनी व्यक्त केली आहे. तेव्हा नाथांच्या शब्दात मुद्दाम हे सांगितलं की यासाठी की नाथांनी त्या काळातल्या समाजाचं स्वरूप आपल्यासमोर मांडलं होतं, माणसांचं, त्या काळातल्या लोकांचं आणि त्या काळातील कशा पद्धतीने. तसं दासोपंतांनी सुद्धा त्या काळातल्या जे अधःपतित झालेले माणसं आहेत, पुरुष आहेत, ते म्हणतात खराची खांडोळी, खराची राखोळी. ज्याप्रमाणे एखादा खर म्हणजे गाढव हा जसा खरवत पाद ताडित हा, असं भागवतकारांनी सुद्धा म्हटलंय, खरवत पाद ताडित हा. माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय, त्यावर चिंतन करताना खरवत पाद ताडित हा याचाच अनुवाद माऊलींनी केलाय. ते म्हणतात लाथोनी फोडी नाकाडे, लाथानी नाक फुटतं तरी सुद्धा खरं त्याच्या मागे धावतो. त्याप्रमाणे माणसांची प्रवृत्ती आहे. ती नकार दिली असतं एखाद्या स्त्रीने तरी तिच्या मागे धावतो. आणि या खराची म्हणजे गाढवांची जशी रौंदळ चालते, गोंधळ चालतो, त्याप्रमाणे माणसाचा सुद्धा गोंधळ होऊ नये म्हणून त्याने त्यावरती धर्माचं नियंत्रण आणलेलं आहे. याप्रमाणे ते म्हणतात अर्थवादात्मक वाक्य आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. वेदामध्ये वाक्य अर्थवादात्मक आहे. अर्थवाद म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं महत्त्व सांगण्यासाठी एखादं वाक्य सांगणे म्हणजे अर्थवाद. वेदवाक्य हे अर्थवादात्मक आहेत. वेदांनी तुम्हाला विवाह करा असा आदेश दिला नाही. त्याप्रमाणे सौत्रामिनी सारखा यज्ञ करायला सांगितला आणि त्या ठिकाणी मद्य, मग तुम्हाला मद्य प्राशन करायचं आहे का? मग सौत्रामिनी यज्ञ करा. तो मोठा खर्चिक आहे. पण मद्य प्यायला सांगितलं नाही. मग काय करायला सांगितलंय? अवघ्राण सांगितलंय. अवघ्राण म्हणजे फक्त वास घ्या आणि टाकून द्या, म्हणजे मद्याचा सुद्धा अवघ्राण सांगितलंय. आणि मग पुढे ते म्हणतात यद्घ्राण भक्षो विविध सुराया तथा पशोरा लभनन्न हिंसा. यज्ञामध्ये सुद्धा हिंसा नाही सांगितली. यज्ञ शब्दाचा अर्थ काय? यज्ञ याला दुसरा अर्थ अध्वर आहे. यज्ञ शब्दाला दुसरा शब्द प्रतिशब्द अध्वर आहे. अध्वर म्हणजे काय? ध्वर म्हणजे हिंसा आणि अ म्हणजे नाही. जिथे हिंसा नाही त्याला अध्वर म्हणतात. यज्ञमध्वरम विश्वतः परिभूरसी सैदेवेषु गच्छति
आपल्या पहिल्याच अग्निसूक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. अध्वरम यज्ञमध्वरम. का हो यज्ञमध्वरम का? अध्वर म्हणजे जिथे हिंसा नाही. वेदामध्ये हिंसा नाही सांगितली. लोकांनी नंतर त्याचा अपप्रचार केला म्हणून तर माऊलींना सांगावं लागला, हो यज्ञ या कर्म कांड. मग माऊलींनी त्याला सगळा विरोध केला. तुम्ही यज्ञ या करू नका, कर्मकांड करू नका, त्याचप्रमाणे तीर्थाला जाऊ नका, फक्त ठाईचं बसवणी करावे कीर्तन. ज्या ठिकाणी माऊलींनी त्यात बदल केला आणि येणे वाग्यज्ञ तोषावे. यज्ञ करायचा झाला तर वाग्यज्ञ करा. वाग्यज्ञ म्हणजे काय? वाणीचं मनामध्ये हवन करा, ज्याला म्हणतात वाग्यज्ञ. म्हणजे आपली वाणी भगवंता प्रित्यर्थ खर्चणे म्हणजे वाग्यज्ञ. वाग्यज्ञ म्हणजे प्रवचन, वाग्यज्ञ म्हणजे कीर्तन, वाग्यज्ञ म्हणजे भजन. हे वाग्यज्ञ झालं. आपल्या वाणीचा उपयोग आपण भगवंता प्रित्यर्थ करणं हा यज्ञ आहे. म्हणून या ठिकाणी कुठे हिंसा झाली नाही झाली. म्हणून अध्वर अहिंस अशा प्रकारच्या यज्ञाचा अर्थ होता. आणि म्हणून यज्ञामध्ये हिंसा नव्हती. मग काय होतं? आलभन हिंसा. आलभन होतं. आलभन म्हणजे केवळ त्या पशुला केवळ शस्त्र नुसतं लावित असत, त्याला ठार मारत नव्हते. तेव्हा ज्याप्रमाणे ते म्हणतात विवाह सुद्धा अनिर्बंध स्वैर भोगाचा परवाना नाहीये. विवाहानी स्वैर अनिर्बंध भोगाचा परवाना दिलेला नाही. नियंत्रित भोग हे सगळे अपेक्षित आहेत. त्याप्रमाणे दारू प्यायला सांगितली नाही, फक्त अवघ्राण करायला सांगितलंय. अवघ्राण म्हणजे वास घेणे आणि टाकून देणे. तुम्हाला जर दारू प्यायची इच्छा आहे पण मद्य प्यायचं नाहीये असा आदेश आहे, मग काय करा? फक्त अवघ्राण करा. अवघ्राण केलं म्हणजे त्याचा वास घेतला म्हणजे ते तुम्ही प्राशन केल्यासारखंच आहे धर्माने. परंतु त्यातून नियंत्रण त्याने सांगितलंय. आणि म्हणून यद घ्राण भक्षो विहितस्तुराया तथा पशोरा लभनन हिंसा एवं व्यवाय प्रजया नरत्या. म्हणून एवं व्यवाया प्रजया नरत्या. अनिर्बंध भोगासाठी विवाह सांगितला नाही, न रत्या रतीसाठी विवाह सांगितला नाही, मग प्रजया प्रजेसाठी सांगितला. इमं विशुद्धन्न विदु स्वधर्म. हा स्वधर्म आहे असं सांगतात ते. याप्रमाणे चमसानी हे सांगितलं. जे दुसऱ्याचा द्वेष करतात ते खरं म्हणजे आपलाच द्वेष करतात. कारण दुसरा हा वेगळा कोणी नसतोच. सगळीकडे ईश्वर तत्व आहे. आणि म्हणून ते म्हणतात आत्मा सर्वत्र आहे, सर्व विश्वामध्ये, सर्व जीवामध्ये. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, सर्वेश्वराचं पूजनाचं वर्म कोणतं आहे? मग आता एवढा मोठ्या विश्वाची पूजा कशी करायची हो? अहो कोणाचाही मत्सर करू नका, ती पूजाच झाली. कोणाचाही द्वेष करू नका, ती पूजाच झाली. म्हणून ते म्हणतात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. याप्रमाणे हे या ठिकाणी सांगितलं. आणि मग धर्म तेथे शुद्ध ज्ञान, ज्ञान तेथे विज्ञान, विज्ञान तेथे समाधान, शांती संपूर्ण नांदेथे. यावर नाथ महाराज जेव्हा व्याख्यान करतात, प्रवचन देतात किंवा यावर स्पष्टीकरण देतात, तेव्हा त्यांनी सांगितलंय विशंतः परकायेषु स्वात्मान हरिमीश्वरः. या श्लोकावर भाष्य करताना नाथ महाराजांनी म्हटलंय धर्म तेथे शुद्ध ज्ञान. जिथे धर्म आहे तिथे ज्ञान आहे. ज्ञान तेथे विज्ञान. जिथे ज्ञान आहे तिथे अनुभव आहे. आणि विज्ञान तेथे समाधान. जिथे अनुभव आहे तिथे समाधान आहे. अनुभवावीण मान डोलवू नको. अनुभव प्राप्त झाला की माणसाला समाधान प्राप्त होतं आणि शांती संपूर्ण नांदे तेथे. ज्याप्रमाणे आधी धर्म, मग ज्ञान, मग विज्ञान, समाधान आणि शांती, या 5 गोष्टी केवळ एका धर्माने प्राप्त होतात. म्हणून पुढे मग करभाजनाने कृत, त्रेता, द्वापार आणि कली या प्रत्येक युगामध्ये भगवंताचे रंग कसे ते सांगितले. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगामध्ये पांढरा रंग भगवंताचा आहे. त्याचप्रमाणे त्रेतायुगामध्ये भगवान कोणत्या रंगाचे आहेत? रक्तवर्णाचे आहेत. त्याचप्रमाणे द्वापर युगामध्ये कृष्णवर्णाचे आहेत. भगवान कृष्णवर्णाचे आहेत. इथे द्वापर उर्वेश स्तुवंते जगदीश्वरम. आणि याप्रमाणे कलियुगामध्ये भगवंताचा रंग आणि
द्वापार, कृत, त्रेता, द्वापार, कली या 4 युगामध्ये भगवंताचं पूजन कसं करायला सांगितलंय. कृतयुगामध्ये यज्ञ हा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे त्रेतायुगामध्ये भगवंत यज्ञ, विष्णुर्यज्ञ प्रश्निगर्भा हा कृतयुगामध्ये ज्ञान आहे, शम आणि दम आहे आणि तिथे हंस हे भगवंताचं स्वरूप आहे. त्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ सांगितलाय, द्वापार युगामध्ये पूजा कर्म सांगितलंय आणि कलियुगामध्ये मात्र फक्त हरिकीर्तन, कलेतात हरिकीर्तनात, कलियुगामध्ये हरिकीर्तन सांगितलंय. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास दर्शनम याप्रमाणे ध्येयम सदा परिभवग्नम विष्णुदोहम तीर्थात्पदम शिवविदितं शरण्यम भृत्यार्थ्यम प्रणतपाल भवाब्धिपोतम वंदे महापुरुष ते चरणारविंदम. त्या महापुरुषाचा चरणाला मी नमस्कार करतो. आणि म्हणून त्यक्त्वा सुदुस्त्यजुसुरे स्थितराज्यलक्ष्मीं धर्मिष्ठादि वटसाय जगादरण्यम माया मृगंदयिते स्थितमन्वधावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम. यामध्ये मोठी एक खुबी अशी आहे की यांनी हे महापुरुष सांगितले. हे महापुरुषाचं वर्णन करताना त्यक्त्वा सुदुस्त्यजुसुरे स्थितराज्यलक्ष्मीं रामाचं वर्णन केलंय की ज्यांनी केवळ वडिलाच्या एका शब्दाखातर इंद्राला देखील ज्याची स्पृहा वाटावी अशा प्रकारचं आपलं राज्य, अयोध्येचं राज्य क्षणार्धामध्ये सोडलं. रामाच्या चेहऱ्यावर थोडाही व्यथेचा भाव नव्हता. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी म्हणतात, श्रुत्वान विव्यथे रामः, उद्या मला राज्याभिषेक होणार आहे म्हणून राम आनंदात होते. वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने सगळीकडे सगळं नगरी सुशोभित झालेली होती. किती आनंद दाटला असेल हो, उद्या राज्याभिषेक आहे. आणि सकाळी कळालं, रामा तुला वनात जायचंय, 14 वर्ष वनामध्ये जायचं. काय वाटलं असेल. पण श्रुत्वान विव्यथे रामः, वाल्मिकी म्हणतात रामाने ते ऐकलं आणि चेहऱ्यावर हास्य तसंच होतं जसं राज्याभिषेकाच्या प्रसंगी होतं, राज्याभिषेक होणार म्हणून होतं तसंच आताही होतं. थोडाही फरक झाला नाही. का? अहो, योग वासिष्ठ आत्मसात केलं होतं. मनाची साम्यावस्था होती. लाभालाभो जया जयो, लाभ असो अलाभ असो, जय असो अजय असो, पराजय असो, दोन्हीच्या मध्ये अगदी समान अशा प्रकारची मानसिक स्थिती होती. म्हणून रामाची स्थिती त्यांनी सांगितली. असे राम त्यक्त्वा सुदुस्त्यजुसुरे स्थितराज्यलक्ष्मीं, ज्यांनी क्षणार्धामध्ये लाथाडलं आणि वनवासातले वल्कल नेसले आणि बाहेर पडले. त्यांनी सांगितलं. मग पुढे त्यांनी काय म्हटलंय, त्यक्त्वा धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम. आर्यवचसा, एकदा शब्द दिला की तो प्रमाण. रामाचा शब्द वाया जाणार नाही, रामाचा बाण वाया जाणार नाही. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. रघुकुल की रीत चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुलाची रीत आहे, प्राण जाईल पण वचन जाणार नाही. याला म्हणतात शब्दनिष्ठता, याला म्हणतात आपल्या निश्चयाची स्थिती. आणि असा आर्यवचसा यदगादरण्यम, अरण्यात गेले. पुढे काय म्हटलंय त्यांनी, माया मृगंत येते चितमन्वधावत. अहो, मग असं असून सुद्धा माया मृगन, अहो मृगाच्या मागं काय धावत गेले म्हणले. त्या माहित होतं ना, इथे येप्सित आपल्या पत्नीसाठी धावत गेले. म्हणले बायकोचं ऐकलं का, बायकोच्या ऐकण्यासाठी गेले. ते म्हणे हो, पण माहित होतं हा मायावी आहे, पण पत्नीसाठी. मग पत्नीसाठी गेले का, नाही. त्यांना पुढे रामायण करायचं होतं, त्यांना रावणाचा वध करायचा होता, हे सगळं माहीत होतं. म्हणून दैते प्सितमन्वधावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम. अशा महापुरुषाच्या चरणी नमस्कार असो. एवं युगानुरूपाभ्याम, ज्याप्रमाणे प्रत्येक युगातल्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. नंतर नारद सांगतात इकडे वसुदेवाला, धर्मान भागवता नित्यम श्रुत्वा मिथिलेश्वरः. याप्रमाणे करभाजनाने हे सांगितल्यानंतर नारद म्हणतात वसुदेवा, याप्रमाणे या नवनारायणांनी ज्ञान सांगितलं. कोणाला? निमीला. ज्याप्रमाणे नवनारायणांनी निमीला ज्ञान सांगितलं, धर्मान भागवता नित्यम,
तुम्ही मला विचारलं ना भागवत धर्म सांगा, मी तुम्हाला सांगितलं. आता जायंते यान मुनीन प्रीतः सोपाध्यायो ह्य पूजयत. आणि याप्रमाणे नवनारायणांनी या जयंतीचा पुत्र म्हणून त्याला जायंतेय म्हणतात. ह्या जयंतीच्या पुत्रांनी हे ज्ञान सांगितलं. आणि सांगितल्यानंतर राजाला आनंद झाला. निमीने त्यांची पूजा अर्चा वगैरे केली. त्यांना योग्य पद्धतीने पूजा अर्चा करून सर्व प्रकारचं दानदक्षिणा दिली आणि तिथून ते निघून गेले. पुत्रता मगवत यद्वाम भगवान ईश्वरो हरिही. आणि तिथून मग हे नवनारायण पुन्हा सर्व भारतामध्ये ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निघून गेले. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, ज्याप्रमाणे हे ऐकलं वसुदेवानी आणि वसुदेवाला आनंद झाला. देवकी सुद्धा तिथे होती. देवकी आणि वसुदेवांना आनंद झाला. ते म्हणाले, आता आम्हाला कळालं की कृष्ण हा प्रत्यक्ष भगवान आहे. तो या द्वापार युगामध्ये अवतीर्ण झालाय आणि तो प्रत्यक्ष भगवान आहे. आता मग अपत्य बुद्धी मकृथा, आता कृष्णाबद्दल अपत्य बुद्धी आमच्या मनात नाही. कृष्ण आमचा पुत्र आहे ही भावना आम्ही विसरलोय आणि तो सर्वत्र व्यापक आहे हे आता आमच्या लक्षात आलं. भगवान माया मनुष्य भावेनं या ठिकाणी मनुष्याकृती धारण करून तो या ठिकाणी आलेला आहे. मनुष्य रूपाने तो इथं उपस्थित आहे. मनुष्याची आकृती, मनुष्याची बुंथी म्हणजे काय? बुंथी म्हणजे वरचा आवरण. जसं एक उदाहरण दिले चक्रधर, महात्मा चक्रधरांनी. एकदा म्हणे राजा असतो आणि त्या राजाला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये लोक कसे वागतात एकदा बघावं. आपल्या गुप्तहेरांना तर आपण सांगितलंय, पण गुप्तहेरावर सुद्धा विश्वास ठेवू नये. कारण गुप्तहेर कोणाकडून पैसे घेऊन खोटं बोलतील, काय सांगता येते. मग आपणच जाऊ. बरं, आपण जर या वेशात गेलो तर लोक आपल्याला आपला सन्मानच करतील. या बसा राजे साहेब. मग या वेशात जायचं नाही. मग एका शेतकऱ्याच्या वेशामध्ये एक कोपरी घातली, अंगामध्ये गुडघ्या इतकं उपरणं किंवा धोतर, जाडे भरडं धोतर घातलं, एक घोंगडी खांद्यावरती घेतली आणि मुंडासं बांधलं आणि हातामध्ये एखादी काठी छकाटी घेऊन निघाली आणि दाढी वगैरे वाढवली आणि आली. एक शेतकरी तिथे आपल्या शेताला पाणी देत होता. त्या ठिकाणी धावावर मोठ चाललेली होती. जुन्या काळात धावा असायच्या विहिरीच्या तिथं आणि मोठ चालायची. 8 बैलांची मोठ चाललेली. तेवढ्यात हा तिथे गेला आणि गेल्याबरोबर म्हणला, महाराज दुपारची वेळ मला तहान लागली आहे. असं म्हणल्याबरोबर त्या शेतकऱ्यांनी आपलं काम थांबवलं, त्याला पाणी दिलं, त्याला दशमी खायला दिली, त्यांनी खाल्ली. आता त्यांनी राजा म्हणून तिथे गेला नाही, तो सामान्य एखादा शेतकरी म्हणून गेला. की लोक शेतकऱ्याशी कसं वागतात, सामान्याशी कसं वागतात, गरीबाशी कसं वागतात कळलं पाहिजे ना. आपण राजा म्हणून गेलो तर काय उपयोग आहे. ज्याला म्हणतात माणूसपणाची बुंथी. तर या ठिकाणी जशी एका गरीब माणसाचा वेश धारण करून राजा गेला, तसा भगवान स्वतः सर्व जगाचा ईश्वर तो माणसाचं रूप घेऊन या ठिकाणी आलाय. माणसाचं वेश धारण केलाय. लोकांना दिसतात, अरे काही नाही, माणूस आहे साधा, 2 हात 2 पाय आपल्यासारखे. नाही, पण ज्याच्यात ईश्वरत्व आहे. राजा जरी त्यांनी एखाद्या शेतकऱ्याचं रूप धारण केलं, गरीबाचं धारण केलं म्हणून काय राजाची सत्ता गेली का हो कुठं? नाही, राजसत्ता कायम आहे. त्यांनी जरी गरीबाचं रूप धारण केलं तरी तो गरीब नाही. तसं या ठिकाणी कृष्णाने सामान्य माणसाचं रूप धारण केलं, रामाने सामान्य मनुष्याचं रूप धारण केलं. पण त्यांच्यामध्ये जी ताकद आहे, सत्ता आहे, ती कुठे गेली का? नाही, विश्वसत्ता त्यांच्या जवळ आहे. त्याप्रमाणे भगवान सर्व शक्ती संपन्न आहेत, षड्गुणेश्वर्य संपन्न आहेत. आता मला कळालं. आणि मग देवकी आणि वसुदेवांना आनंद झाला. त्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, इकडे घटना अशी घडली. अथ ब्रह्मात्मजरी देवही, ब्रह्मादिक देव तळमळ करू लागले. ब्रह्मादिक देव म्हणू लागले, अहो आता चला आपण देवाला प्रार्थना करू. काय देवा, आता किती दिवस राहायचे पृथ्वीवर, चला ना वरती. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, ब्रह्मदेव, महादेव, सगळे गंधर्व, अप्सरा हे सगळे द्वारका नगरीच्या वरती आले आणि
सगळ्यांनी भगवंताला हात जोडले, भगवंताला दिसले, ते सगळे आलेले, बाकीच्यांना कोणाला दिसले नाहीत, भगवंताला दिसले. आणि ब्रह्मादिक देव प्रार्थना करतात, देवा अहो आपण पृथ्वीवर अवतार धारण केला, पृथ्वीवर अवतार धारण केला आपण, आणि हा अवतार धारण केल्यानंतर आपण सर्व प्रकारचे पराक्रम केले, दुष्टांना या ठिकाणी ठार मारलं, दुष्ट लोकांचा निर्दालन केलं, धर्माचं संस्थापन केलं, स्मायावलोकवल दर्शित भावहारी भ्रूमंडल प्रहित सौरत मंत्र शौंडैही, आपण आपल्या सौंदर्याने सर्व स्त्रियांना भुलवलं, माणसांना भुलवलं, भक्तांना आपल्याकडे आकर्षित केलं. खरं म्हणजे तुम्ही 16,108 बायका धारण केल्या, पण पत्नस्तु षोडश सहस्र मनंग बाण यसेंद्रिय विमुतून करणे नव्यभ्या, परंतु एकाही स्त्रीच्या द्वारे तुम्ही आकर्षित झाला नाही, एकाही स्त्रीच्या नादामध्ये तुम्ही अडकला नाही. म्हणून 16 सहस्र भोगुनी ब्रह्मचारी म्हणविसी, हे नाद जे म्हणतात ते कशामुळे म्हणतात, त्याचं तात्पर्य काय? त्याचं तात्पर्य असं आहे की कोणत्याही भोगाच्या मध्ये तुम्ही अडकला नाहीत, लुब्ध झाला नाहीत, त्या ठिकाणी स्तब्ध झाला नाही. अनुश्रवम श्रुती भिरंग अजंग सांगे तीर्थद्वयम शुची उपस्पृशांती, हे देवा आपण या ठिकाणी अवतीर्ण झालात आणि सगळ्या गंगा यमुना सरस्वती यांच्यामध्ये तीर्थत्व आलं, तुमच्यामुळे यमुनेला तीर्थत्व प्राप्त झालं, तुमच्यामुळे गंगेला तीर्थत्व प्राप्त झालं आणि सगळे लोक त्याचं सेवन करू लागले. हे देवा आपण आता बादरायणी वाच असं म्हणून वर्णन केलेलं आहे. बादरायणी म्हणजे बादरायण म्हणजे प्रत्यक्ष व्यास. तेव्हा व्यास म्हणू लागले, ज्याप्रमाणे ब्रह्मादिक देवांनी भगवंताची प्रार्थना केली आणि म्हणू लागले, हे देवा तुम्ही सगळ्या दुष्टांचा संहार केला, भूमीवरचा भार हरण केला, क्षेमायो मुनिभर हे मानहा, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचा वध केला. आणि आता मात्र ब्रह्मदेव म्हणतात, भूमेर भारावताराय पुरा विज्ञापित प्रभो, पूर्वी तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळा भूभार हरण केला, पण देवा आता ब्रह्मदेवानी मोजलेत बरं का, बाकीचे कुणी नाही. पण ब्रह्मदेव म्हणायला लागले, देवा शरच्छतम व्यतीताय पंचविंशाधिकम प्रभो, देवा तुम्हाला माहिती आहे का तुमचं आयुष्य किती झालं आता? 125 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. शरच्छतम व्यतीताय पंचविंशाधिकम प्रभो, 125 वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही पृथ्वीवर थांबलात. आता लवकरात लवकर वरती या, आम्ही हात जोडलेत तुमच्या समोर. स लोकाम लोकपालांना पायी वैकुंठ किंकरान, तुमचे सगळे वाट पाहायला लागले, आम्ही तुमचे किंकर आहेत, दास आहेत, आणि वैकुंठामध्ये सुद्धा सगळे लोक तुमची वाट पाहत आहेत, लवकरात लवकर तुम्ही या. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी ते ऐकले, त्यांची वाणी, त्यांचे शब्द ऐकले आणि म्हणाले, ऐकलं मी तुमचं म्हणणं मला ऐकू आलं. अवधारितेन्मे यदार्थ विबुधेश्वर, मी सगळं तुमचं म्हणणं ऐकलं. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे लवकरच मी माझ्या धामाला परत येणार आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही परत जा. याप्रमाणे सगळे इंद्रादिक ब्रह्मादिक देव परत गेले. इदानीं नाशारब्धा, आणि इकडे भगवंताच्या इच्छेनुसार यादव कुलाचा संहार सुरू झाला. ते म्हणतात, इदानीं नाशारब्धा, नाश ब्राह्मणांनी सांगितलं होतं, मुसलं कुल नाशनम, हा मुसळ तुमच्या कुळाचा वंशाचा नाश करील. त्याप्रमाणे द्विज ब्राह्मणाचा शाप हे केवळ निमित्त केलं भगवंतानी. भगवंताची इच्छा होतीच, पण निमित्त काहीतरी पाहिजे ना, स्वतःच्या हाताने कसं मारायचं. म्हणून भगवंतानी कंटकं कंटकेनेव, काट्याने काटा काढावा. त्याप्रमाणे यास्मिन भवनम ब्रह्मण्येतवान घ, शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते याप्रमाणे भगवंतानी विचार केला आणि आता लवकरात लवकर हा यादव कुळ समाप्त होणार आहे हे ठरवल्यामुळं, आपल्या मनामधल्या इच्छा, मनामधली जी संकल्पना आहे ती आता आपण प्रत्यक्षात आणायची त्यांनी ठरवली. आणि ब्राह्मणाचा शाप झाला हे निमित्त झालं. शापश्चन कुलस्यासीत, श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितलं यादव हो. त्यावेळेला प्रमुख उग्रसेनादी होते, उग्रसेन समोर होते, त्यांनाही सांगितलं, उग्रसेना यादव कुळाला शाप झालेला आहे, त्याप्रमाणे आता यादव कुळ नष्ट होणार आहे, म्हणून तुम्ही कुणीही आता द्वारकेत थांबवू नका. द्वारका बुडणार आहे आजच्या 7व्या दिवशी, आणि
ब्राह्मणाचा शाप झाल्यामुळं न वस्तव्य मेहास्माभिर, कुणीही द्वारकेमध्ये थांबू नये. सगळ्यांनी आता इथून द्वारका सोडा, निघा. हा निघा म्हणजे पहा, द्वारकेमध्ये त्यांनी सगळे महाल बांधले, एवढे सगळं जमावाजमवा केली, वस्तू आणल्या, बाग बगीचे केले, सगळं सोडा म्हणले आता. आणि पैसे अडके सोडा म्हणले. जीव वाचवायचा आहे का नाही? हो म्हणले वाचवायचा आहे. मग चला. सगळं कपडे सोडले, लत्ते सोडले, सामान सोडलं, सुमान सोडलं, पैसे अडके सगळं सोडलं, सोनं नाणं सोडलं आणि सगळे निघाले. म्हणजे कुठं जायचं कृष्णा? ते म्हणजे प्रभास क्षेत्रावर. प्रभास क्षेत्र हे पुण्यक्षेत्र आहे. प्रभास क्षेत्राचं वर्णन त्यांनी केलंय. प्रभासम सुमहत पुण्यम. प्रभास क्षेत्र इतकं सुंदर, इतकं पुण्यवान आहे की या प्रभास क्षेत्रामध्ये त्याचा महिमा प्रसिद्ध आहे. दक्ष प्रजापतीनं जेव्हा चंद्राला शाप दिला तेव्हा क्षयरोग तुला प्राप्त होईल असा शाप दिला. त्यावेळेला चंद्राने या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि तो रोगमुक्त झालाय. त्याला पुन्हा त्याच्या कला प्राप्त झाल्यात. तेव्हा तो त्यातून मुक्त झाला. तर कृष्णाने आपली एक गुगली सोडली. कोणती? की तुम्ही प्रभास क्षेत्रावर गेला तर ब्राह्मणाच्या शापातून मुक्त व्हाल. हा असे का म्हणले? चला मग प्रभास क्षेत्रावर. ब्राह्मणाच्या शापातून आपल्याला, कृष्णाला माहित होतं ब्राह्मणाच्या शापातून यांची मुक्ती शक्य नाही, कारण आपलीच इच्छा नाही यांनी जगावं म्हणून. त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी यत्र स्नात्वा दक्ष शापात विमुक्त किलबिषात सद्यो भेजिगो कलोदयम. म्हणून तुम्ही सुद्धा या प्रभास क्षेत्रावर गेले, काही पुण्यकर्म करा, काही दान धर्म करा. म्हणजे सोनं नाणं मग तिथं देऊन टाका म्हणले ब्राह्मणाला. सोनं नाणं पैसा अडका कपडे लत्ते सगळं देऊन टाका म्हणले. म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्या या ब्राह्मणाच्या शापापासून तुमची मुक्ती होईल. तेषु दानानि पात्रेषु, हे सगळं दान धर्म करा. असं म्हणल्यावर सगळे जे लोक निघाले. आता हे म्हणतात द्वारका हे बेट होतं, म्हणजे द्वारकेतून पुढे जायचं तरी समुद्रात जावं लागेल. मग ते सगळे नावा केल्या, नावेमधून समुद्रात बसले. या ठिकाणी द्वारकेचं वर्णन केलेलं आहे. द्वारका बेट होतं. ते नौकेत आले, नौकेतून भूप्रदेशात आले म्हणजे जमिनीवर आले. जमिनीतून रथानं प्रभास क्षेत्रावर गेले आणि प्रभास क्षेत्रावर गेल्याबरोबर त्यांनी वर्णन केले. हे प्रभास क्षेत्र कुठे आहे? तर ते कृष्ण कुठं बसले होते? पिंपळाचं झाड कुठे आहे? ते म्हणतात पिंपळाच्या झाडाच्या जागेवर आता एक मंदिर स्थापन झालेलं आहे आणि तिथून 1 मैल अंतरावर वीरप्रभंजन नावाचा मठ आहे. आज त्या वीरप्रभंजन मठाच्या तिथून व्याधाने बाण मारला आणि कृष्ण पिंपळाच्या झाडापाशी बसलेले होते. तेव्हा त्या द्वारका बेटामधून भूप्रदेशावर आणि रथाने प्रभास क्षेत्रावर आले. प्रभास क्षेत्रावर आल्याबरोबर सगळे लोकांची ही गर्दी सुरू झाली. दृष्टवा रिष्टानी घोराणी, आणि अरिष्ट सुरू झाले. सगळीकडं संकट येऊ लागले. सगळीकडं काहीतरी भयानक स्थिती होऊ लागली, दिसू लागली. भगवंताची इच्छाच होती त्याप्रमाणे सगळीकडे अरिष्ट दिसू लागले. विविक्त उपसंगम्य जगतामीश्वरेश्वरम प्रणम्य शिरसापादो प्रांजलिस्तम भाषत. आणि भगवान सुद्धा प्रभास क्षेत्रावर आले. प्रभास क्षेत्र या ठिकाणी जवळ सरस्वती नदी होती. तिथे सरस्वती नदीच्या तिथे आले आणि पिंपळाच्या झाडाखाली बसले, शांत बसले. तेवढ्यात उद्धव धावत आले. देव देवेश योगेश. उद्धव म्हणू लागले देवा देवा देवा. उद्धव आल्याबरोबर श्रीकृष्णाला आनंद झाला. तुम्ही काय म्हणले? कुलाला शाप झाला असं मी ऐकलं. तुमच्या कुलाला शाप झाला. खरं म्हणजे हा शाप तुम्ही बाजूला करू शकता. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. तुमच्यामध्ये काय ब्राह्मणाचा शाप बाजूला करायचं सामर्थ्य नाही का? आहे ना. विप्रशापम समर्थोपी. तुम्ही समर्थ आहात विप्रशाप नष्ट करण्यासाठी, पण तुमच्या मनातच नाहीये विप्रशाप नष्ट करावा म्हणून. प्रत्यहन्न जदीश्वरा नाहम तवांग्री कमलम क्षणार्धमपि केशव. देवा मी तुमचं शरण एक क्षणभर सुद्धा सोडलं नाही. आतापर्यंत आपण सोबतच होतो. एक क्षणभर देखील तुमच्या चरणापासून मी दूर गेलो नाही. प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत मी होतो. आणि तव विक्रीडितम कृष्ण, तुमच्या लहानपणी तुमच्या सोबत होतो, बालपणी तुमच्या सोबत होतो, मोठेपणी तुमच्या सोबत होतो. आणि तुमच्या सोबत राहून मी तुमचं ज्ञान ऐकलं. कर्ण पियुषमास्वाद्य. तुमच्याकडून मी जे शब्द ऐकले, जे ज्ञान ऐकलं
त्यांनी माझे कान पवित्र झाले. अमृत तुमच्या शब्दातून प्रगट होत होतं. अहो, तुमच्या बरोबर मी कुठं कुठं नव्हतो. आपण एकत्र झोपलो, आपण एकत्र जेवलो, आपण एकत्र फिरलो, आपण एकत्र स्नान केलं, आपण एकत्र गप्पा मारल्या. शय्या सनाटन स्थान स्नान क्रीडा शनादिषु कथन त्वाम प्रियमात्मानं वयम भक्तास्ते जयमही. आणि तुम्ही या यादव कुलापैकी एक आहात आणि म्हणून तुम्ही जर निघून जाणार असाल तर मी तुमच्या सोबत येतो. मला तुमच्या सोबत घेऊन जा. तुम्ही निजधामाला चाललात ना, मला घेऊन जा. कृष्ण हसले. कृष्ण म्हणले, अरे उद्धवा, हो म्हणले, बरोबर आहे. तुमच्या सोबत मी होतो, मी तुमची सोबत नाही सोडायचा. हे तुमचे पाय जे धरले ते पाय मी सोडणार. उच्चिष्ट भोजनो दासा, आतापर्यंत मी तुमचं उच्चिष्ट घेतलं, आतापर्यंत तुमचं उच्चिष्ट मी भोजन केलं आणि तुमचा पाय मी कधी सोडलं नाहीत, तुमचे चरण मी कधी सोडले नाहीत. तुमचा मी दास आहे देवा. वातरशनाय ऋषया, अहो मोठमोठे वातरशन म्हणजे वायू भक्षण करणारे ऋषी, ज्यांना जे मिळालं नाही, जे वातर भक्षण करणारे, वायू भक्षण करणारे आणि ऊर्ध्वरेतस, त्याचप्रमाणे ऊर्ध्वमंथिनाः, जे हजारो वर्ष तपश्चर्या करतात, त्यांना मिळालं नाही, ते मला मिळालं. ते तुमच्या सोबत राहून मी तुमचं ज्ञान घेतलं, तुमच्या सोबत राहून तुमची सेवा केली. वयम तुह्य महायोगीन भ्रमतः कर्मवर्त्मसु. असे लोक सुद्धा कर्ममार्गामध्ये फिरतात, त्यांची सुद्धा गती भ्रष्ट होते. तेव्हा देवा, मला तुम्ही सोडू नका. स्वनंतः कीर्तयन्ते कृतानि गतितानि च. मला तुम्ही सोडून जाऊ नका. मी तुमचे पाय नाही सोडणार. तुम्ही जर निजधामाला चालला असाल तर मलाही घेऊन जा. हे ऐकलं शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, भगवंतांनी हे ऐकलं आणि भगवंत म्हणतात, अरे हे उद्धवा, हे बघ, तू माझा प्रिय भक्त आहेस, हे खरंय. माझ्या कुलाला शाप झाला, हेही खरंय. आणि त्या कुलाचा शाप, ब्राह्मणाचे शब्द खोटे होऊ नयेत ना. ब्राह्मणाचे शब्द खोटे झाले तर उद्या लोक म्हणतील ब्राह्मणाच्या शापाने, जसं आपण म्हणतो कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तसंच होईल. ब्राह्मणाच्या शापाने काही होत नाही. म्हणून मला ब्राह्मणांचे शब्द खरे करायचे, म्हणून मी ही भूमी सोडणार आहे आणि माझ्यावर देखील हा परिणाम करून घेणार आहे. ज्ञान विज्ञान संयुक्त आत्मबोध शरीराम. मी या ठिकाणी तुझ्या इच्छेप्रमाणे हा नश्वर देह आहे, तो मला सोडावाच लागेल. अरे हा नश्वर देह सर्वांना सोडावा लागतो, मला देखील मी हा माईक जो देह धारण केलाय तो मला सोडावाच लागणार आहे. नश्वरम गृह्यमाणंच विद्धी माया मनोमयम. हा माईक देह मी धारण केलाय तो मला सोडावा लागेल. ज्ञान विज्ञान संयुक्त आत्मभूत शरीरिणाम. पण मी तर कायमच आहे ना, मी या ठिकाणी आहेच आहे. असं म्हणल्यावर उद्धव म्हणतात, नाही देवा, तुम्ही जे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला तुमचा विरह सहन होणार नाही. कृष्ण म्हणतात, हे उद्धवा, अरे हे सगळं यादव कुल नष्ट झालं, सगळे यादव नष्ट झाले आणि मी निजधामाला गेल्यानंतर माझं ज्ञान हे लोकांना कोण सांगणार? माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान सांगण्यासाठी तू पाहिजेस. कारण भौतिक जे काही गोष्टी आहेत, संपत्ती आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी भौतिक गोष्टी, भौतिक संपत्ती याचा वारसदार लोक होतील. घरदार प्रपंच याचे वारसदार होतील. वज्राला ठेवलंच आहे ना पुढे कुल निर्माण करायला. यादव कुल जरी नष्ट झालं तरी चंद्रवंशासाठी वज्राला ठेवलेलंच आहे. म्हणजे पुढे माझा वंश चालू राहणारच आहे. पण माझा ज्ञानाचा वंश कोण चालवणार? माझं ज्ञान हे पुढे कोण नेणार? म्हणून भौतिक दृष्टिकोनातून वारसदार सगळे होतात. आपण नाही का वारसदार म्हणून लिहून देतो, वारसा हक्क प्रमाणपत्र, कोण याचा वारस आहे हे आपण लिहितो, बँकेमध्ये लिहून द्यावं लागतं, माझ्यानंतर माझा वारस कोण. हा भौतिक गोष्टीचा वारस झाला. पण ज्ञानाचा वारस कोण आहे? हो, ज्ञानाचा वारस कोणी नाही. माझे मुलं बाळ नातू यातला एकही ज्ञानाचा वारस नाही. तेव्हा तू माझ्या ज्ञानाचा वारसा पुढे चालवणारच. तेव्हा इथून पुढे मी तुला ज्ञान सांगतो. हे ज्ञान घेऊन तू बदरियाश्रमामध्ये जा, बदरिकाश्रमामध्ये जा. त्या ठिकाणी नरनारायणांचं वास्तव्य असतं. त्या ठिकाणी तू जा आणि तिथून सगळ्या जगाला उपदेश कर. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि भगवान म्हणतात, प्रायण मनुजो लोके लोकतत्वविचक्षणाः समुद्धरन्ति आत्मानं आत्मैव शुभाशयात.
आता तुला मी अखिल विश्वाला शांती अहिंसेचा संदेश देणारे भगवान या ठिकाणी उद्धवाला ज्ञान सांगू लागलेले. सगळ्या उद्धवाला ज्ञान सांगताना ते म्हणतात, हे उद्धवा, आता तू माझा अनन्य भक्त आहेस. आजच्या 7व्या दिवशी ही द्वारका समुद्रामध्ये बुडेल, सगळे यादव नष्ट होतील, मी निजधामाला जाईल, पण माझं ज्ञानाचं भांडार घेऊन तू आत्मचिंतन करत राहा. बदरिकाश्रमाला जा, बाकी सगळं नश्वर आहे आणि समदृष्टी मात्र ठेव. हे सगळे मनोमय व्यापार या ठिकाणी थांबतील या ज्ञानाने. माया नष्ट होईल. विश्व हे मनोमय आहे. जो माणूस आत्मदृष्टी ठेवत नाही तो भ्रमित होतो. हा भ्रम म्हणजेच माया आहे. वृत्ती व्यापक करणं म्हणजे ब्रह्मात्मक होणं. आत्म्याचा विकास करणं म्हणजे मायेचा निराश करणं. आणि त्यामुळं हा आत्म्याचा विकास कशासाठी, तर केवळ माया ही नष्ट करण्यासाठी. श्लोक केकावलीमध्ये भगवत कथा ही गंगा मानलेली आहे, भागीरथी मानलेली आहे. त्याप्रमाणे ही माझी कथा सगळ्या जगाला पावन करणारी ठरेल. तत्पंचसा निगदितम भवता यथाहम संसाधयामि भगवन निभृत्यम. हे माझा तू भृत्य आहेस, माझा तू सेवक आहेस. तेव्हा हा माझा सेवक असल्यामुळं, माझा भृत्य असल्यामुळं हा संसाराच्या पासून निवृत्त होण्यासाठी, संसाररूपी सागर तरण्यासाठी या ज्ञानाची गरज आहे. तस्मात् भवन्तम अनवद्य मनंत पारम सर्वज्ञमीश्वरम कुंठ विकुंठ दिष्ण्यम निर्विण्ण धीरहम वृजिनाभितप्तो नारायणं नरसुगम शरणं प्रपद्ये. याप्रमाणे उद्धवाने भगवंताला नमस्कार केला आणि मग भगवंत सांगू लागले की हे पहा, प्रत्यक्ष आणि अनुमान या दृष्टीने भगवंताचा विचार करायचा असतो. प्रत्यक्ष म्हणजे सांख्ययोग विशारदा. हा काही लोक सांख्ययोग विशारद आहेत. सांख्य म्हणजे सांख्य तत्वज्ञान, जे कपिल महामुनींनी सांगितलं त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात. या सांख्य तत्वज्ञानामध्ये अविस्तराम प्रपश्यंती सर्व शक्तिप्रहितम. या ठिकाणी माझा विचार जर करायचा झाला तर प्रत्यक्ष आणि अनुमान, प्रमाण 4 मुख्य सांगितले. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, प्रमाण, शाब्द, हे 4 मुख्य प्रमाण आहेत. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यांनी दिसतं ते, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. अनुमान म्हणजे आपण जे अनुमान करतो किंवा काही मनामध्ये काही गोष्टी पाहिल्या म्हणजे आपण तर्क लावतो, त्याला अनुमान म्हणतात, तर्क. त्यानंतर 3रं प्रमाण आहे ते उपमान म्हणजे उपमा. आणि 4थं प्रमाण आहे शाब्द. शब्द म्हणजे वेद, शाब्द म्हणजे वेद, किंवा शाब्द म्हणजे ज्याला आपण शाब्दस्तु यथार्थ वक्ता, यथार्थ वक्ता, किंवा जे आपल्याला आपले आप्त सांगतात. आप्त म्हणजे आपल्याबद्दल ज्यांना काळजी आहे, आपल्या आपलं चांगलं कल्याण व्हावं म्हणून ज्यांना काळजी आहे. उदाहरणार्थ आई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई. आई मुलाला कधी खोटं बोलेल का? नाही बोलणार. का? तर आईला वाटतं आपला मुलगा चांगला व्हावा, आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून आई कधी खोटं बोलत नसते. आई खरं बोलते. आणि म्हणून नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती ही आप्त आहे, श्रुती ही आई आहे की ती आपल्याला खोटं बोलणार नाही, ती खोटं सांगणार नाही. म्हणून श्रुतीवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून आपण मोठमोठे किती विद्वान झाले तरी ते म्हणतात इति श्रुते हे, असं श्रुतीचं प्रमाण आहे. श्रुती ही प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे जेव्हा आपण एखादं ज्ञान सिद्ध करायचं असतं तेव्हा प्रमाण द्यावं लागतं. सूर्य आहे का नाही हो, काय प्रमाण आहे? म्हणजे काय सूर्य आहे का नाही? एखादा आंधळा म्हणला सूर्य नाही हो, लोक म्हणतात सूर्य नाहीये. सूर्य आहे 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 कुठे? मला तर काही दिसत नाही. आंधळ्याला सूर्य कसा दिसेल? नाही दिसणार. कोकिळा पंचमस्वरात गाते. एखादा बहिरा म्हणेल मला तर काही ऐकू येत नाही हो कोकिळा, मग कोकिळा गातच नसते. खरं आहे का? नाही. अरे तू आंधळा आहेस, तू बहिरा आहेस म्हणून तुला कोकिळेचा स्वर ऐकू येत नाही. तू आंधळा आहेस म्हणून तुला सूर्य दिसत नाही. सगळं जग म्हणतो सूर्य आहे का? प्रकाश आहे त्याचं प्रमाण आहे. स्वतः प्रमाणम परतः प्रमाण, त्याला स्वतः प्रमाण म्हणतात. प्रमाण म्हणजे काय? प्रमा म्हणजे ज्ञान, आणि ज्यानी ज्ञान पक्क होतं त्याला प्रमाण म्हणतात. या ठिकाणी प्रमेय
आणि प्रमाण. प्रमेयाला भिडलं पाहिजे प्रमाणाने. प्रमेय म्हणजे काय? प्रमेय म्हणजे भगवंताचं ज्ञान हे प्रमेय आहे. प्रमेय म्हणजे फळ आहे असं समजा. फळ, प्रमेय म्हणजे फळ. पण फळ घ्यायचं झालं तर आपल्याला झाडावर चढावं लागेल, फांदीवर जावं लागेल. पण पक्षी ताबडतोब फळ घेतो. पक्षी फळाशी झोंबे जैसा माऊलींनी म्हटलंय ना, तसं जे ज्ञानी आहेत ते ताबडतोब फळाला झोंबतात. तसं प्रत्यक्ष भगवंताला जाऊन त्यांना प्राप्त करणं म्हणजे प्रमेयाला हात घालणं. पण आपल्यासारख्यांना प्रमाणाच्या द्वारे प्रमेयाकडे जावं लागतं. एखाद्या ज्ञानापर्यंत जायचं तर त्याला मार्ग पाहिजे, त्याला एक विशिष्ट रीत पाहिजे. आणि म्हणून प्रमाण हे त्याचं आहे. प्रमाण दिवी याचे नि बंबाळे असं म्हटलंय. प्रमाण हा दिवा आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला दोन गोष्टी आहेत, थोडं तत्वज्ञानाचा भाग असा आहे की दोन गोष्टी आहेत. आपल्याला वस्तू, समजा अंधार आहे आणि अंधारात आपल्याला पुस्तक शोधायचे, लवकर काही सापडत नाही. आपण खूप शोधतो, अंधार आहे पुस्तक, मग आपण म्हणतो पुस्तक शोधायचे, अंधार आहे ना तर दिवा आणा. मग दिव्याने आपण पुस्तक शोधतो, वस्तू शोधतो कोणती, हे दिव्याने शोधली. पण तुम्हाला दिवाच पाहायचा झाला तर तुम्हाला दुसऱ्या दिव्याची गरज आहे का? नाही. दिवा पाहायचा तर दुसऱ्या दिव्याची काय गरज आहे? डोळा असला म्हणजे दिवा दिसतो. पण वस्तू पाहायची झाली तर डोळा, वस्तू आणि दिवा असे तीन गोष्टी पाहिजेत. पण जर आम्हाला दिवा पाहायचा झाला तर डोळा आणि दिवा, ज्याला म्हणतात प्रत्यक्ष, आपल्याला प्रमाणाला कसं भिडायचं म्हणून ते म्हणतात फलव्याप्ती. आणि याला फलव्याप्ती, वस्तू आपल्याला ताबडतोब फळाला आपण जाऊन भिडतो, त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी फलव्याप्ती आणि वस्तुतत्वाची व्याप्ती ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. ज्याप्रमाणे भगवंताला जे ज्ञानी लोक आहेत ते प्रमाणाच्या द्वारे भगवंताला सांख्य तत्वज्ञानाने पाहतात. मग ते प्रत्यक्ष प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, त्याचप्रमाणे शाब्द प्रमाण, उपमा प्रमाण, त्याचप्रमाणे या विविध प्रमाणांच्या द्वारे भगवंताला आपल्याला पाहता येतं, भगवंत समजून घेता येतो. एक चतुष्पादो. आणि मग भगवान म्हणतात की जगामध्ये हजारो पायांचे प्राणी आहेत. जशी गोम आहे, गोमीला 1000 पाय आहेत, 1000 पायांची गोम आहे, 4 पायांचे जनावर आहेत, 2 पायांचा माणूस आहे. एक चतुष्पादो बहुपादस्तथा पदाहा. परंतु या सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे हो? 2 पायाचा माणूस श्रेष्ठ. 1000 पायाची गोम आहे पण पायावर काय अवलंबून आहे हो? 4 पायाचा बैल आहे, गाय आहे, त्याचप्रमाणे शेळी आहे, गाढव आहे. पण 4 पाय 4 आहेत पण ज्ञान नाहीये ना. गोमीला 1000 पाय आहेत पण ज्ञान नाहीये ना. माणसाला 2च पाय आहेत पण ज्ञान आहे. आणि म्हणून त्या सगळ्यामध्ये माणूस श्रेष्ठ आहे, मानव श्रेष्ठ आहे. त्या मानवामध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ आहे, म्हणजे ज्ञानी श्रेष्ठ आहे. ज्ञानामध्ये संशय, ज्याला संशय आहे तो श्रेष्ठ नाही, संशय छेदता श्रेष्ठ आहे. जो संशयाला निराश करतो, जो ज्ञान विज्ञान संयुक्त आहे तो श्रेष्ठ आहे. याप्रमाणे भव संती पुरश्रेष्ठा तासाम्य पौरुषी प्रिया. आणि म्हणून तुला आता मी एक जुना इतिहास सांगतो. म्हणून हा जुना इतिहास सांगायला सुरुवात केली. हा जुना इतिहास कोणता? तर अवधूतस्य संवादम. अवधूत आणि यदू यांचा जो संवाद झाला तो मी तुला सांगणार आहे. तेव्हा आता अवधूत आणि यदू यांच्या संवादाच्या निमित्ताने मी तुला ज्ञान सांगतो. म्हणजे कृष्ण जरी झाले तरी त्यांनी स्वतःचं मी मनचं ज्ञान सांगतोय असं म्हटले नाही. मी पूर्वी ऐकलेलं ज्ञान, भीष्माचार्याकडून ऐकलेलं ज्ञान मी तुला सांगतोय, किंवा पूर्वी घडलेला इतिहास मी तुला सांगतो. यदू कृष्णाचे पूर्वज होते. तेव्हा हे जे यदू आहेत त्या यदू आणि अवधूत यांचा जो संवाद झाला हा पुरुरव्याचा पुत्र होता यदू. पुरुरव्याचा पुत्र यदू. त्यांचा आणि अवधूतांचा जो संवाद झाला, प्रत्यक्ष दत्तात्रयाचा जो संवाद झाला, त्याच्याद्वारे जे मी ज्ञान मिळवलं ते ज्ञान मी तुला सांगतो. आता उद्यापासून या यदू आणि अवधूत यांच्या संवादाच्या निमित्ताने कृष्ण आणि उद्धव यांचं जे ज्ञान या ठिकाणी होईल तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक